आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता बातमी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबाग पोलिसांच्या समोर थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती आणि पुढच्या काही क्षणांमध्ये नारायण राणे रवाना झाल्याची दृश्य आपण पाहणार आहोत. ही नारायण राणे मुंबईतल्या त्यांच्या घरून निघतांची दृश्य. काही वेळापूर्वीच नारायण राणे हे अलिबागच्या करता रवाना झाले आणि जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे वकीलही असणार आहेत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, नारायण राणे अलिबागला कसे जाणार आहेत? ते नुकतेच त्यांच्या घराच्या बाहेर पडलेले आहेत. जुहू इथल्या निवासस्थानाहून ते निघालेले आहेत. बाय रोड ते निघालेले आपण पाहतो आहोत आणि जी माहिती मिळते त्यानुसार ते बाय रोडच जाणार आहेत अलिबागपर्यंत आणि त्यासाठी म्हणून आपण पाहतोय की सगळ्या त्यांचा जो काही ताफा आहे तो सुद्धा निघालेला आहे. परंतु आज नारायण राणे हे एकटेच निघत आहेत. त्यांच्याबरोबर नितेश राणे किंवा निलेश राणे हे दोघेही नाही. त्यांचे ॲडव्होकेट मात्र त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीत बसलेले आपण पाहतो आहोत आणि इथून ते बाय रोड जात आहेत. आज चौकशी केली जाणार आहे त्यांची आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांना आज बोलवण्यात आलेलं आहे. ज्या प्रकरणामध्ये म्हणजे महाड इथं त्यांच्यावर जो गुन्हा नोंदवला गेलेला होता त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेव्हा त्यांना बोलवलं जाईल तेव्हा 2 वेळेला त्यांना या चौकशीसाठी जावं लागेल असा निर्णय सत्र न्यायालयाने दिलेला होता आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो आहोत की ते या ठिकाणी निघालेले आहेत. अलिबाग इथल्या SP कार्यालयामध्ये ते जाणार आहेत. तिथं त्यांची चौकशी केली जाणार आहे या प्रकरणामध्ये आणि त्यांना एकट्यालाच बोलवलेलं असल्यामुळं कुटुंबियांचा या केसशी तसा काही संबंध नसल्यामुळं केवळ नारायण राणे हे एकटेच जात आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचं वकील आहे. वकिलांनी सांगितलेलं आहे की जी सगळी माहिती त्यांना विचारली जाईल ती सगळी ते माहिती देतील. चौकशीला संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका नारायण राणे यांची आहे आणि म्हणूनच ते आज एकटेच निघालेले आहेत. त्यांना यापूर्वी 31 तारखेला 31 ऑगस्टला बोलवण्यात आलेलं होतं परंतु त्यावेळेला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकले नव्हते. परंतु आज मात्र अलिबाग इथल्या यापूर्वी आपण पाहिलं ज्या वेळेला नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती त्यावेळेला भाजपचे काही नेते त्यांच्यासोबत होते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाजपचे हे सगळे नेते त्यांच्यासोबत राहिले होते. आज स्थानिक काही भाजपचे नेते त्यांच्यासोबत पोलिसांच्याकडे हजर होण्याची शक्यता आहे? मिलिंद, जर जी माहिती मिळते त्यानुसार तरी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि तिथे कदाचित स्थानिक अलिबागचे काही प्रतिनिधी येतील परंतु मुंबईतून त्यांच्या निवासस्थानाहून कुणीही त्यांच्याबरोबर निघालेलं नाही आणि सगळे भाजपचे जे मोठे नेते आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये आहेत. त्यामुळे अजून तरी माहिती मिळालेली नाही की त्यांच्याबरोबर इतर कोणी सोबत असणार आहे का. भाजपच्या मोठ्या नेत्यांपैकी स्थानिक पातळीवरचे नेते कदाचित असतील कारण अलिबागमध्ये एक मोठा पोलीस बंदोबस्त नारायण राणे येणार म्हणून लावण्यात आल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथं स्थानिक पदाधिकारी एखाद वेळेला उपस्थित राहतील परंतु मोठे बडे नेते भाजपचे कुणीही आज त्यांच्याबरोबर जाणार नाही असंच दिसून येत आहे. बरं स्वाती, या केसचं पुढे नेमकं काय होणार? म्हणजे आज पोलिसांच्या समोर हजर झाल्यानंतर फक्त त्यांना सही करायची आहे का पोलीस काही त्यांना प्रश्न विचारू शकतात? तुम्ही ते विधान का केलं, त्याची पार्श्वभूमी काय, तुम्ही त्याबद्दल तुमचं म्हणणं काय, याबद्दल काही प्रश्नोत्तर होऊ शकतात? नक्कीच असे प्रश्न उत्तर आज होणार आहे कारण आज त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. महाड इथं नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणामध्ये महाड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली होती आणि सगळ्यात आधी ही केससुद्धा महाड सत्र न्यायालयामध्ये गेलेली होती. त्यामुळे तिथल्या सत्र न्यायालयानं निर्णय देताना सांगितलेलं होतं की या प्रकरणात चौकशीसाठी 2दा तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. त्यानुसार आज ते चौकशीसाठी उपस्थित राहणार आहे. पाहूयात नेमकं. नक्कीच प्रणाली, तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पाहूयात नेमकं काय होतं ते. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातल्या बहुचर्चित रिंग रोडची.
या रिंग रोडच्या संदर्भात आज पुण्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 4 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच पुणे जिल्ह्याच्या 6 तालुक्यातले आमदार, खासदार हे सुद्धा उपस्थित असतील। पुणे शहराच्या भोवती पुणे महानगर प्राधिकरण हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं एक रिंग रोड प्रस्तावित केलेला आहे। याची पश्चिम आणि पूर्व अशी विभागणी करण्यात आली। हा संपूर्ण रस्ता शहरापासून 20, 25 किंवा 30 किलोमीटर अंतरावरून नागमोडी वर्तुळाकार या पद्धतीनं बांधला जाईल। यात 70% शेतजमीन बाधित होणार आहे, तर 10% जंगल जमीन आणि 20% पडीक जमीन। या सगळ्या रिंग रोडला 6 तालुक्यातून मोठा विरोध होतोय, कारण प्रामुख्याने शेतजमीन यात जाणार आहे। या रिंग रोडच्या विरोधात एक कृती समिती सुद्धा स्थापन झाली। दरम्यान या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातून। वैभव, 178 किलोमीटरचा हा असा भव्य महत्त्वाकांक्षी रिंग रोडचा प्रोजेक्ट आहे, पण शेतजमीन मुख्य जाते, त्यामुळे सगळ्यात जास्त विरोध आहे। लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे आतापर्यंत? मिलिंद, अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो हा रिंग रोडचा समजला जातो। 178 किलोमीटर शहराच्या वर्तुळाकार भागातून हा जाईल, 6 तालुक्यांना जोडेल। जवळपास 38 गावं जी आहेत तिथल्या शेतजमिनी याच्यामध्ये बाधित होत आहेत, वनजमिनी ज्या आहेत त्या जातील। मात्र जे प्रेझेंटेशन रिंग रोडचं करण्यात आलेलं आहे ते अत्यंत जबरदस्त या सदरामधलं आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मेट्रोचा कॉरिडॉर असेल, 8 लेन असतील आणि 4 महामार्ग जे शहरामध्ये येतात चारही बाजूंनी, मुंबई असेल, सोलापूर असेल, नगर असेल किंवा सातारा असेल, या सगळ्या रस्त्यांना छेद देत बाहेरचं ट्रॅफिक जे आहे ते बाहेरच्याच बाजूनं इतर महामार्गांवरती काढून देण्याचा हा सगळा प्रयत्न असणार आहे किंवा त्यासाठीचा हा प्रकल्प आहे, जेणेकरून शहरामध्ये मध्यवस्तीत येणारी वाहनं जी आहेत, माल वाहतूक असेल किंवा इतर प्रकारची, त्यांची गर्दी शहरामध्ये होणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या प्रकल्पाची सुरुवात झालेली होती। मात्र हा प्रकल्प जमीन अधिग्रहणाच्या टप्प्यावरती येऊन आता अडकलेला दिसतोय। याचं कारण शेतकऱ्यांचा मोठा विरोध होताना दिसतोय। जिथून हा महामार्ग जातोय तिथे सगळ्या शेतजमिनी आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या महामार्गाच्या विरोधामध्ये कृती समिती जी आहे ती सुरू झाली आहे। या कृती समितीचे सदस्य जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। तुम्ही 26 तारखेला मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांचा, नेमकी तुमची मागणी काय किंवा म्हणणं काय? कारण प्रोजेक्टचा डीपीआर, प्रकल्पाचा डीपीआर पूर्ण झालेला आहे, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली, बजेटमध्ये तरतूद झाली, जवळपास 50% शासकीय प्रक्रिया होऊन गेली आहे। शेतकऱ्यांना मोबदला जो आहे तो 5 पट दिला जाईल असं सांगितलं जाते। मग शेतकऱ्यांना नेमकी अडचण काय? तुम्ही काढलेल्या मोर्चामध्ये नेमक्या मागण्या काय होत्या? आमच्या मागण्या प्रामुख्याने अशा होत्या की याच्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत कधीही विचारात घेतलं गेलेलं नाही। कुठलाही प्रकल्प करत असताना सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या ज्या बाजू आहेत त्या ऐकल्या पाहिजे होत्या। त्याच्यामध्ये रस्ता खुला ठेवावा आणि तो 30 मीटरपर्यंत विकासासाठी किंवा जो मसुद्यामध्ये जे त्यांनी मांडलेले आहे की पुण्यामधलं ट्रॅफिक कमी व्हावं आणि प्रदूषण कमी व्हावं, ग्रामीण भागातला शेतकरी नक्कीच शहरी जी लोक आहेत त्यांच्या देखील पाठीशी आहे आणि वेळोवेळी भाजीपाल्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ज्या शहराच्या गरजा आहेत त्या पूर्ण करत आलेला आहे। परंतु शेतकऱ्यांना मारून त्यांच्यावरती हा प्रकल्प लादण्याचा जो राज्य शासनाचा जो निर्णय आहे किंवा केंद्र शासन देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि आज सह्याद्री अतिथीगृहावरती सगळ्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना त्या ठिकाणी बोलवलेले। परंतु शोकांतिका ही आहे की काही निवडक लोकप्रतिनिधींना सोडून फक्त मोजक्याच आमदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे किंवा संवाद साधून देखील जी योग्य बाजू आहे ती आज मांडतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। परंतु आतापर्यंत तरी देखील त्यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मोबदला असेल किंवा त्यांच्या जे काही संपूर्ण क्षेत्र भूमिहीन करण्याचा जो काही या ठिकाणी जो प्रकल्प त्यांच्यावर लादला जातोय, कारण का शेतकऱ्यांना विकासाच्या आडवं यायचं नाही किंवा त्याला विरोध करायचा नाही, पण 30 मीटरच्या रस्त्याने देखील पुण्यामधला जो काही प्रश्न आहे तो मिटेल। आज आपण पुण्यामध्ये बघतो की भव्य दिव्य मोठे मोठे ओव्हरब्रिज होत आहेत, मग त्या ठिकाणी 30 मीटर खाली आणि 30 मीटर वरती जर बांधला तर शेतकरी वाचतील आणि शहराचा विकासामध्ये पण आमचा हातभार लागेल, ही शेतकऱ्यांची प्रामाणिक भावना आहे। बरं, त्याला कारण असं सांगितलं जातंय की पुढच्या 25 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून हा रस्ता जो आहे तो बांधण्यात येतो। त्याच्यात मेट्रोचा कॉरिडॉर ठेवण्यात आलेला आहे, 2 व्हीलरसाठी वेगळ्या लेन असणार आहेत, 4 व्हीलरसाठी वेगळ्या लेन असणार आहेत, माल वाहतूक वाहनांसाठी वेगळ्या लेन असणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा रस्ता होणार हे जवळपास निश्चित आहे। राज्य सरकारने सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण केल्या। जमीन अधिग्रहणाच्या पूर्व पश्चिम
किंवा दक्षिण पश्चिम असे विभाग करून त्याची मोजणी जी आहे ती झालेली आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आजच्या बैठकीमध्ये तुम्हाला म्हणजे रिंग रोड विरोधी कृती समितीच्या कुठल्या सदस्याला किंवा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलंय का? जर नसेल आलं तर तुमच्या वेळोवेळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी बैठका झालेल्या आहेत, त्याचं काही नेमकं आउटकम आलंय का किंवा त्या चर्चेतून काही आलंय का? तुमच्या मागण्या या सरकारपर्यंत म्हणा किंवा आज जी बैठक चेअर करतायत अध्यक्ष जे आहेत पुण्याचे पालकमंत्री, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात का? त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. अधिकारी, विभागीय जे आपले आयुक्त आहेत, त्यानंतर जिल्हा अधिकारी आहेत, हे सगळे खोटी माहिती शासनाला पुरवतात आणि त्यांच्या देखील तोंडातनं गोपनीय पद्धतीने असा रिपोर्ट येतो की हा प्रकल्प नेत्यांना ह्या लादायचा आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांची योग्य भूमिका मांडणं गरजेचं होतं. त्यांनी 2 वाक्यात बोलले आणि दुसऱ्या दिवसामध्ये लगेच अर्थसंकल्पीय लादण्यासाठीचं जे काही प्रकल्प आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे न्यूजला, की त्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. शेतकऱ्यांचे नेते म्हणून आम्ही त्यांना आतापर्यंत स्वीकारलेलं होतं. परंतु आज जर आम्ही बघतोय की आम्हाला जर एकाही शेतकऱ्यासोबत हितगुज नाही किंवा सह्याद्री ती भवनावरती ज्या ठिकाणी चर्चा होती त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना बोलवलं जातं, परंतु बाधित शेतकरी ह्या व्याख्येला अनुसरून जो शेतकरी त्याला मात्र विचारात घेतलं जात नाही. आणि त्यांना जर समजा 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्षापूर्वीचे म्हणजे भविष्यात फायदे येतील असे प्रकल्प लादायचे तर ते इंग्रज सरकार आहे का? आणि इंग्रज करायचे 50 वर्ष पुढचे नियोजन करून, पण हे आपलं लोकशाहीचं सरकार आहे. ठीक आहे, आता तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? शेतकऱ्यांना 5 पट मोबदला दिला जाईल किंवा जमिनीचा परतावा मिळेल. अनेक प्रकल्पांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या ज्या पद्धतीनं परतावे दिले जातात तसं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केले जातील असं प्रशासनाकडून सांगितलं जातं. तुमचा नेमका अभ्यास काय? शेतकरी म्हणून तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? बाजारभावाच्या की रेडी रेकनरच्या 5 पट पैसे मिळाले पाहिजेत, काहीतरी फिगर आउट करून तुम्ही कृती समितीनं त्याच्यावरती अभ्यास केलेला असेल, काही मागण्या ठरवल्या असतील, त्या काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे देऊन एखादा प्रकल्प लादता येतो ही जी संकल्पना आहे तीच मुळात चुकीची. आपण सर्वसमावेशक विकास म्हणजे ज्याचे क्षेत्र घेतो त्याचा देखील विकास झाला पाहिजे. मग तो रस्ता खुला ठेवणं, त्या शेतकऱ्यांना देखील त्यांची म्हणणे ऐकून घेणं आणि राहिला पैशांचा प्रश्न, तर पैसे घेतल्यानंतर त्यांनी ते पैसे घेऊन कुठं जायचं हा पण प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे. म्हणजे काय की जर खुला ठेवला असता तर त्या ठिकाणी आमचे शेतकरी जे भूमी पुत्र आहेत त्या ठिकाणचे त्यांना बदल्यात जमीन असं काही तुमचं सूत्र आहे का? मला असं म्हणायचं की ज्यांना प्रकल्प लादायचा आहे त्यांनी मग अगोदरच सांगायचं की तुमचा 1 गुंठा जागा आहे, मग ह्या गावातला हा शेतकरी याला एवढे पैसे मिळतील. यांच्यामध्ये जर पारदर्शकता असती पैशांच्या बाबत किंवा देण्याबाबत हे प्रामाणिक असते तर मग नक्कीच त्यांनी काय केलं असतं की या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचे किती गुंठे जातात आणि त्याला किती पैसे मिळणार आहेत हे जमीन अधिग्रहणाच्या अगोदरच सांगायचं होतं. पण ह्याच्यामध्ये कुठंतरी खोटारडेपणा आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्ण भूमिहीन आणि संपून टाकण्याचा डाव आहे. त्याच्यामुळं आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळं पुणे शहरातल्या लोकांना काहीतरी गाजर दाखवायचा आणि ग्रामीण पट्ट्यातले शेतकऱ्यांनी मारून टाकायचे आणि मग इकडे कुठेतरी निवडणुका जिंकायच्या. हे साधं गणित. आम्ही पण शेतकऱ्यांची पोर आहेत, पण आज आम्ही सुशिक्षित आहेत, आम्हाला सर्व राजकारण कळतं, पण राजकारण करा पण कुणाला मारून करू नका. ठीक आहे मिलिंद, एकूण प्रतिक्रिया जी आहे ती आपण पाहिली. रिंग रोड विरोधी कृती समिती जी आहे तिचे सदस्य आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकरी जे बाधित होत आहेत 38 गावांमधले, या शेतकऱ्यांच्या बरोबर सरकारनं बोललं पाहिजे. त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना जो मोबदला मिळणार आहे त्या मोबदल्याचा फॉर्म्युला किंवा त्याचं एकूण गणित जे आहे ते या शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे. याचं कारण 5 पट मोबदला जो मिळणार आहे तो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारभावानुसार हे पैसे मिळतील की रेडी रेकनर जो सरकारी दर असेल त्याच्या 5 पट पैसे मिळतील. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या अफवा उठतात. अनेक जण या सगळ्या प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी प्रकल्पात जाणारी जमीन जी आहे ती खरेदी करून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीनं खरेदी केलेली होती. तोही एक आणखी वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारला भूमिका म्हणून किंवा विश्वास म्हणून काही अधिकृत निर्णय जो आहे तो करावा लागेल किंवा नोडल ऑफिसर. आपण अशी अपेक्षा करूयात की प्राथमिक स्वरूपातली मुंबईतली बैठक होईल, यानंतर काही स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर, जसं तू म्हणालास आणि त्यांनी उल्लेख केला, काही स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय नेते संवाद साधतील आणि एकूण विकासाचा हा एक वेगळा मार्ग सुकर होईल अशी आपण अपेक्षा करूयात. वैभव तुर्तास खूप खूप धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. साकीनाका भागामध्ये महिलेवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार आणि तिच्या मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक असे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. यातच शिवसेनेने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कठुआ आणि हाथरस प्रकरणाची आठवण करून देत विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये कायद्याचेच राज्य असल्याचं सांगत नराधमावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सामनाकारांनी सुद्धा दिलंय. इतकंच नाही तर मुंबईत जौनपूर पॅटर्नने घाण केली असल्याचं म्हणत योगी सरकारला सुद्धा सामनानं धारेवर धरलाय. नेमकं सामनाच्या संपादकीयमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. बलात्काराचा जौनपूर पॅटर्न असं प्रश्नचिन्ह देत हा लेख लिहिण्यात आला आहे. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. हे सर्वस्वी चुकीचं आहे. उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणाऱ्यांना राजाश्रय होता आणि आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ सुद्धा केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारनं घाईघाईनं जाळून पुरावाच नष्ट केला आणि तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिलं जात नव्हतं. हाथरस प्रकरणामध्ये बलात्कार झालाच नाही हो असं योगी सरकार सांगत होतं. ते शेवटी खोटं ठरलं. राज्यामध्ये कायद्याचा धाक आहेच आणि राज्याला मन सुद्धा आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अशा घटना वाढल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणं हे कायद्यासोबतच समाजाचं सुद्धा काम आहे. साकीनाका प्रकरणाचा तपास खोलात जाऊन केला तर मुंबईत जौनपूर पॅटर्ननं किती घाण करून ठेवले हे लक्षात येईल असं या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय, अखेर सामनानं भूमिका घेतली तर मिलिंदची आपण बघतो की सामनाच्या अग्रलेखामध्ये मुंबईतल्या साकीनाका इथे जो काही बलात्कार झालेला आहे आणि एक प्रकारे हत्या झालेली आहे, खून करण्यात आलेला आहे, त्या प्रकरणाचा एक अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे. त्या अग्रलेखामध्ये जो मुख्य आरोपी आहे मोहन चौहान, जो जोधपूर उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे त्याने ज्या प्रकारे विकृत कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती टीका केलेली आहे. एकूणच उत्तर प्रदेशमध्ये कठुआ असेल किंवा हाथरस असेल इथे ज्या प्रकारे बलात्कार प्रकरण घडले त्यानंतर तिथे जे काही राजकीय वादळ, सामाजिक वादळ उठलं, तसंच एक वाद जे आहे ते मुंबई देखील उठवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला होता. त्याच्या संदर्भात आज खास करून या अग्रलेखामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जे उत्तर प्रदेशमध्ये हाथरस आणि कठुआमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात मुंबईत घडलेलं नाहीये. तसं कुठलेही राजकीय वादळ किंवा आरोपीला पाठीशी घालण्यासाठी राजाश्रय जो आहे तो दिला गेलेला नाहीये. तात्काळ 10 मिनिटात त्या आरोपीला बेड्या ठोकल्या असं देखील या अग्रलेखात म्हटलेलं आहे. मात्र त्याचबरोबर एक जौनपूर पॅटर्नने घाण केलेली आहे. जौनपूर पॅटर्न जौनपूर जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. तिथे ज्या प्रकारे क्राईम रेट्स आहे, तिथे ज्या प्रकारे गुन्हा घडतो तसेच गुन्हे आता मुंबईत घडतात आणि गुन्हे करणारी व्यक्ती जे आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत. त्यामुळे कुठेतरी आता उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र आणि एकूणच जौनपूर पॅटर्नने घाण केली आहे. या दृष्टिकोनातून एक वेगळाच राजकीय वाद जो आहे तो निर्माण चित्र रंगवण्याचा प्रयत्न सामनानं केला आहे. उदय, तू राहाच आपल्यासोबत. चित्रा वाघ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, भाजपच्या नेत्या आहेत, महिला विषयक कार्यकर्ते आहेत. चित्राताई, सामनानं असं म्हटलंय, आज तुम्ही खरं तर राज्यपालांची भेट घेतली या संदर्भात निवेदन द्यायला, पण सामनातून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय आणि या सगळ्याला जौनपूर पॅटर्न म्हटलंय. अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे काय, तर स्त्रियांबाबत असणारी तालिबानी प्रवृत्तीचं उदाहरण आहे. म्हणजे संजय राऊतांना एका त्या महिलेवरती झालेला जो अमानवीय अत्याचार आहे किंवा ज्या अतीव यातनेने तिचा मृत्यू झाला असेल त्या काय वेदना असतील ते या जन्मात सुद्धा समजणार नाहीत त्यांना. आणि अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी त्याचा वापर केला जातोय आणि उत्तर प्रदेश बरोबर त्याची तुलना केली जाते. हे अतिशय अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर काय आहे, नाकर्तेपणाचा हा त्यांचा गुणधर्मच आहे आणि त्याच्यामुळे भावनिक गप्पा झोडायच्या आणि हल्लेखोरांना शिक्षा होईल वगैरे अशी भुरळ पाडायचं फक्त वक्तव्य करणं हे संजय राऊतांचं काम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊत मुंबईचे पोलीस कमिशनर कधी झाले हा प्रश्न आज मला पडलाय की एका आरोपीला पकडलंय, अजून तपास पूर्ण व्हायचा आहे आणि आम्हाला हा विश्वास आहे की याच्यामध्ये 1 पेक्षा जास्त आरोपी असू शकतात. त्याच्यामुळे हे कशासाठी धडपड करतायत आणि कुणाला काय वाचवतायत मला काही याच्यामध्ये कळत नाहीये. मला तर सामन्याच्या जे सर्व रश्मिताई ठाकरे यांना हे विचारायचं आहे की हे तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी आणि अमानवीय घटनेचा वापर राजकारणातल्या हेवेदाव्यासाठी करतायत. तर अशा तालिबानी प्रवृत्तीच्या या कार्यकार्याच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार आहात? या तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या आवडल्या गेल्या पाहिजे रश्मिताई. हा राजकारणाचा विषय नाही, ह्या महिलेच्या अत्याचाराचा विषय. तो सुद्धा अतिशय अतिशय अमानवीय असा अत्याचार तिच्यावरती झालेला आहे आणि त्याचा राजकारणासाठी वापर जर तुमचे कार्यकारी करत असतील
तर हे पण अतिशय निंदनीय आहे. पण चित्रातही आधी विरोधकांनीच याची तुलना उत्तर प्रदेशातल्या किंवा देशातल्या अन्य ठिकाणच्या अत्याचाराच्या घटनांशी केली ना. अरे मला हे म्हणायचंय, देशामधली कुठली पण घटना झाली तर त्याचं दुःखच आहे, संवेदना आहेत त्याच्या. मी म्हणते जगात कुठं असं होऊ नये, पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, त्याच्यामुळे अर्थात आमची बांधिलकी महाराष्ट्राची आहे. आमची नाळ या महाराष्ट्रामध्ये पुरली गेली, आमची कर्मभूमी महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला 100 वेळा प्रश्न विचारणार. तुमच्या नाकाखाली ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहात की नाही? हाथरससाठी मोर्चे काढले, जरूर काढा. कथुआसाठी बोललेच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपलं ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने महिलांना नागवलं जात असेल, त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा व्यवहार जर होत असेल, तर याला आपण काय म्हणणार आहोत? याचं पण तुम्ही राजकारण करणार आहात. आणि त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं, म्हणूनच रश्मीताईंना मला सांगायचं आहे की हे तुमचे जे कार्यकारी आहेत यांच्या तुम्ही मुसक्या कधी आवडणार आहात? हा विषय राजकारणाचा नाहीच. तुमचं या ठिकाणी राज्य आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला बघितला. अहो, त्या साकीनाकाच्या आणि त्या अमरावतीच्या मुलीच्या चितेची आग शमत नाही तोपर्यंत 4 घटना घडल्या आहेत. उल्हासनगरमध्ये घटना घडली, नाशिकमध्ये एका दुचाकीवर चालणाऱ्या बाईला थांबवून गाडीमध्ये नेऊन तिचा बलात्कार केला. सामनाचं संपादकीय कोण लिहितं हे सर्वश्रुत आहे, तर तुम्ही सातत्यानं त्या संपादकांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही रश्मीताई असं का म्हणताय? अहो, त्या सामन्याच्या सर्व त्या आहेत. जरी हे लिहित असतील तरी त्या प्रमुख आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं त्या महिला आहेत, त्या समजू शकतील. यांना तर काही कळत नाहीये, त्याच्यामुळे ज्यांना कळतंय त्यांना मी सांगतेय. किमान रश्मीताईंना महिलांच्या वेदना समजू शकतात, त्यांनी ही घटना बघितली असेल. कसं आहे मिलिंद, आपण तुमच्या माध्यमातून एखादं दृश्य बघणं किंवा टीव्ही मध्ये बघणं किंवा पेपरमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष बघणं याच्यामध्ये फार फरक आहे. मी हे पाहिलेलं आहे, आणि त्या बाईची विटंबना मी पाहिलेली आहे. आणि म्हणून मला सांगते की संजय राऊतांसारख्यांना ही वेदना करणार नाही, पण येस रश्मीताईंना नक्की कळेल, कारण त्या आधी महिला आहेत. आणि म्हणून मला त्यांच्याकडे अपेक्षा आहे, जरी त्या लिहित नसल्या तरी कार्य त्या तिकडच्या प्रमुख आहेत, आणि या कार्यकारीच्या मुख्य आवडणं हे रश्मीताईंच्या हातात आहे. आणि म्हणून मी त्यांना हे आवाहन करते. चित्रात शेवटचा प्रश्न, विरोधकांनी या विषयावर राजकीय आरोप केले. आता सत्ताधाऱ्यांचं मुखपत्र असलेल्या, म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशा घटनेकडे विरोधक आणि सत्ताधारी राजकीय हेतू सोडून पाहणार आहेत का? नाही, निश्चित. आम्ही तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीसाठी किंवा आमच्यासाठी राजकारण म्हणजे महिला आणि मुलींवरचा अत्याचार हा राजकारणाचा मिलिंद विषय असूच शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊनच आपल्याला पाहायला पाहिजे. आता ज्या काही घटना झाल्या त्या खोट्या आहेत का? मी फार काही बोलत नाही. 8 दिवस आधीच्या आणि 8 दिवस नंतरच्याच सांगते. 13.5 वर्षाच्या मुलीवर 14 जणांचा बलात्कार, रिक्षेमध्ये बलात्कार, महिला सरपंचाला मारहाण. एवढंच नाही, त्या ज्योतीच्या ती आपली पारनेरची तहसीलदार, तिकडच्या त्या डॉक्टर, त्या दोघी पण गायब आहेत. त्या इतकी दहशत माजवली आहे. आणि या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत का? बरं, सरकार म्हणून याची जबाबदारी कोणाची? सरकारची आहे की नाही? शक्ती कायदा आज प्रलंबित आहे. आम्ही मागणी केली आज की त्या ठिकाणी स्पेशल अधिवेशन बोलवा, महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या, आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये कायद्यांची सगळी तरतूद करा. SC/STच्या नॉर्म्स प्रमाणे महिला अॅट्रॉसिटीज याच्या पुढे आयडेंटिफाय केल्या गेल्या पाहिजे. या आणि याच्यासारख्या मागण्या आम्ही सतत करतोय, आणि कोणाकडे करणार? मायबाप सरकारकडे नाही मागणार तर आणि कोणाकडे मागणार? पण याचं मला वाईट वाटतंय की हे सर्वज्ञानी या घटनेचा सुद्धा राजकीय हेवेदाव्यासाठी उपयोग करतायत. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून रश्मीताईंना मी साकडं घातलंय की त्या प्रमुख आहेत, आणि त्याच्याही पलीकडे त्या महिला आहेत, संवेदनशील आहेत, त्या या गोष्टी समजू शकतात, आणि यांच्या मुसक्यात त्या चावू शकतात. ठीक आहे चित्राताई, तुम्ही कायमच महिलांच्या विषयात पोटतिडकीनं बोलत असता, पण अपेक्षा आहे की सत्ताधारी आणि विरोधक कोणीही या विषयात राजकारण करणार नाही. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे साकीनाका प्रकरणात आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं थेट भूमिका घेतली, आणि या सगळ्याच्या पाठीमागे जौनपूर पॅटर्न आहे का असा प्रश्न विचारत उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारला सुद्धा टोमणे हाणलेत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अंधेरीमध्ये साकीनाका परिसरात महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आले. या संदर्भात शासनानं आता कठोर कारवाईला सुरुवात केली. पण आज सामनानं संपादकीय लिहिलंय, आणि त्यात हा जौनपूर पॅटर्न आहे का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करत इथे कायद्याचंच राज्य आहे असं सांगितलंय, आणि विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत, हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, मोठे नेते आहेत.
तसंच राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते. आधी किशोरजींच्याकडे जाऊयात. किशोरजी, शिवसेनेला अशी या संदर्भातली भूमिका घेताना किंवा मुंबईत कायद्याचं राज्य आहे हे सांगताना जौनपूर पॅटर्न म्हणण्याची का गरज वाटली? नाही, कसं झालंय, हा मुंबईसाठी नवीनच प्रकार आहे ना. आणि बघा, निर्भया कांड नंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की विकृत मनोविकृतीचा प्रकार आहे आणि अशा लोकांना कसं करायचं हे समाजापुढची समस्या आहे. मात्र जशी घटना झाली तशीच महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली. नंतर हेमंत नगाळे साहेबांनी म्हटलं की प्रॅक्टिकली प्रत्येक ठिकाणी पोलीस राहणार नाही, असं एक स्टेटमेंट काय केलं, त्यांच्यावर कडाडून हल्ले केली. आता मिलिंद मला बोलू द्या की हेमंत नगराळे यांची जर कारकीर्द बघितली तर नक्षलवादी असताना, सीबीआयचे अधिकारी असताना किंवा मुंबईचे सीपी असताना त्यांनी इतक्या चोख प्रमाणात काम केलं आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एकदम सुरळीत आहे मुंबईमध्ये आणि मुंबई पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण त्यामध्ये साकी नाक्यावर जी घटना झाली त्यामुळे मुख्यमंत्री अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी तात्काळ कारवाईची सुरुवात केली आणि आता आम्ही नव्याने सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झालो आहे. मात्र ज्या प्रकारे अशा प्रकारच्या घटना उत्तर प्रदेशमध्ये आम होतात आणि योगीजीच्या काळात इतक्या झाल्या आहे की बलात्काराचा प्रदेश म्हणून उत्तर प्रदेशाची ओळख झाली आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलले आहे. मात्र जौनपूरच्या लोकांना अपमानित करण्याचा प्रकार नाही, मात्र योगी पॅटर्न होऊ शकतो असं मला वाटतं. राम कदमजी. मिलिंदराव, मला त्यांचा आवाज पूर्णपणे ऐकू येत नव्हता, पण मूळ प्रश्न असा आहे की पूर्ण देशाला दुःखद करणारी आणि मन हेलकावून लावणारी ही दुर्दैवी घटना साकी नाक्यामध्ये घडली. मुळामध्ये ही काही पहिली घटना नाही. पुण्याला आहे, अमरावतीला आहे आणि जे आकडे जर काढले तर मागच्या 2 वर्षात सातत्यानं या घटनांची वाढ झालेली आहे. सामनाच्या अग्रलेखामध्ये काय आलंय की आरोपी उत्तर प्रदेशच्या जौनपूरचा आहे. मुळामध्ये आरोपीला जात, धर्म आणि तो कोणत्या प्रांतातून आलाय हे कधीच नसतं. आरोपी असतो. तो उत्तर प्रदेशचा आहे म्हणून त्याचा आरोप कमी किंवा अधिक होऊ शकतो का? नाही होऊ शकत. पण याही क्षणी की एक तो वाद जो आहे, प्रांतवाद ज्याला म्हणतो, प्रांतवाद या ठिकाणी सामनातून त्यांनी आणला. हा भाग एक. दुसरा भाग आहे की अशा घटना घडतात का? आता सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातल्या घरात हा विचार करतो की ठाकरे सरकार आल्यापासून या घटना का घडतायत? त्याला साधं सरळ सोपं उत्तर येऊ. तुमच्या काळात काही झालंच नाही का? पूर्ण होऊ द्या मिलिंद्र, माझं पूर्ण होऊ द्या. हा नाही, मुद्दा मांडा राम कदमजी, मग आपण किशोर तिवारींचे उत्तर देऊ. नाही, एक मिनिट, माझा मुद्दा हो बोला. तर पोलिसांना जर हप्ते वसुली करण्यासाठी जुंपलं आणि त्यांच्या बदल्यांसाठी कोट्यावधी रुपयाची वसुली केली जात असेल आणि पोलीस जर त्याच्यात व्यस्त असतील तर अशा गोष्टीकडे पोलीस लक्ष देणार कसे? पण राम कदमजी, मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा किशोर तिवारीच सांगतील की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरला काय म्हणायचे. किशोर भाऊ. तर बघा, देवेंद्र फडणवीस असताना जेवढे प्रकार नागपूरला झाले, जेवढे कॉन्ट्रॅक्ट क्लिअरिंग झाल्या, बलात्कार झाले, मात्र ही विकृत मनोविकृती असते. त्याला कोणता पॅटर्न डिसाईड करता येत नाही. याबद्दल मी राम कदम याच्याशी सहमत आहे. आणि जौनपूरची गोष्ट म्हणाल तर मी स्वतः जौनपूरचाच राहणार आहे. माझे वडील तिथूनच आले होते, तर त्याबद्दल तर मी स्पष्ट आहे. मात्र हेमंत नगराळे यांच्या नेतृत्वात पोलीसवाले हप्ते वसूल करतात तरी मागच्या 1 वर्षापासून एकही कंप्लेंट नाही. हेमंत नगराळे फक्त दलित आहे म्हणून राम कदम त्यांचा टार्गेट करत असतील तर या दलित विरोधी विकृतीचा मी विरोध करतो. आणि मुंबई पोलीस जेवढी आता महाराष्ट्रामध्ये एनसीआरबीचा आकडा सांगतो, मिलिंद, एनसीआरबीचा आकडा सांगतो की 20% महिलांवरचे अत्याचार व गुन्हे कमी झाले आहे. हा कुठून आकडे आणतात, कसे आणतात मला समजत नाही. बरं राम कदम, किशोर तिवारींनी एक गंभीर आरोप केला आणि दुसरी आकडेवारी दिली थेट. मिलिंदराव, मी कुठेतरी हेमंत नगराळेंचं नाव घेतलं का? अजिबात घेतलं नाही. मी असं म्हणालो, उलट त्यांच्याविषयी आदर आहे मला. मी असं म्हणालो की महाराष्ट्र सरकारनं
पोलिसांना हप्ते वसुलीसाठी जुंपले, टार्गेट दिले, महिन्याला एवढे गोळा करायचे, हे काय पाहिलं नाही का देशानं? हा काय नवीन प्रकार आहे का? दर 2 दिवसाला नुसत्या बदल्या बदल्या आणि बदल्या, याच्या पलीकडे महाराष्ट्राचं सरकार पुढे जायला तयार नाही. पण त्यावेळेला नगराळे आयुक्त नव्हते ना? नाही, एक मिनिट, बदल्या का होतात वारंवार हे काही लोकांना माहित नाही का? कशा पद्धतीनं टक्केवारी चालले हे काही लोक पाहत नाहीत का? तर त्याच्यामुळे ज्या पोलिसांनी रक्षण करावं ही अपेक्षा आहे, त्या रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, त्यांना हप्ते वसुलीसाठी जुंपलं जात असेल, तर मग कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार? तर त्याच्यामुळे वारंवार घटना का घडत आहेत? तर ज्यांनी रक्षण करावं त्यांचं लक्ष नाही. ठीक आहे, महाराष्ट्राच्या सरकारनं वेगळ्या कामात जुंपलंय म्हणून ह्या घटना घडतात. किशोरजी, त्याच्यातला भाग दुसरा असा आहे, मला काही राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये पडायचं नाही, पण त्याच्यातला भाग दुसरा आहे, पोलिसांचा धाक कमी झालाय असा जो सर्वसामान्य लोकांमध्ये समज होत चाललाय, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, बघा, त्या दिवशी प्रश्नही विचारण्यात आला की पोलिसांचा धाक कमी झालाय, असं बिलकुल नाहीये. देखो, या प्रकरणात आहे ना नितीन, असं झालंय, मिलिंदजी, असं झालं आहे की आमच्याकडे फार सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आली आहे आणि ती आम्ही आता त्या स्त्रीचं कुटुंबाचं आणि यांचा अनादर होऊ नये म्हणून आम्ही काहीही पब्लिक करत नाही आहोत. मात्र यांनी म्हटलं की हा गँगरेप आहे. आता गँगरेप आहे, तुम्ही आय विटनेस आहात तर दुसरे आरोपी सांगा. विक्टीम तर मरून गेली आहे आणि अॅक्युज सांगत आहे, पण अॅक्युजच्या सांगण्याच्या व्यतिरिक्तही आमच्याकडे माहिती आलेली आहे. ही एक विकृत घटना आहे. पण मुंबईकरांना मी सांगतो की 24 तास मुंबईकर त्यांच्या सेवेत आहे. आणि आता सगळं मिलिंद हे बोलतात की आमची सरकारने वसुली लावली आहे, बदल्याचं रॅकेट लावलाय. मला एक घटना सांगा की ज्यांनी वसुलीचे पैसे दिले, 100 कोटी रुपये जमा करत आहे आणि आता FIR करायला आले जेव्हा 4,36,00,000चा विषय आला आणि आता तर एकही माणूस सांगायला तयार नाही. तुम्ही अनिल देशमुखांचे विक्टीम आहे. किशोर भाऊ, आपला विषय वेगळा होता आणि तुम्ही दोघांनीही, ठीक आहे, हरकत नाही, राजकीय नेते आहात तुम्ही शेवटी, पण विषय मात्र वसुलीच्या विषयाकडे गेला. तो विषय स्वतंत्र आहे, आपण त्याबद्दल स्वतंत्र चर्चा करू. पण मला एक पत्रकार म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या दोघांकडनं एवढीच अपेक्षा आहे की अशा महिला अत्याचाराच्या विषयात राजकीय विषय तो होऊ नये, त्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ नये. आपण दोघेही महाराष्ट्रातले मान्यवर नेते आहात आणि किमान राजकीय तीरातून बाण मारले जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. मिलिंद, एक खुलासा करतो. बोला. उद्धवजी ठाकरे यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला की हा फास्ट ट्रॅक कोर्टवर होईल आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून मीटिंग घेऊन आणि त्यांनी शेवटची वॉर्निंग दिली आहे. हो, ठीक, आणि आम्ही पाहिलं महाराष्ट्रात टॅकल केलाय. नक्कीच. किशोर भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राम कदमही आपल्यासोबत होते, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते, दोघांचेही धन्यवाद. आपण अपेक्षा करूयात की संबंधित महिलेला लवकरात लवकर आणि योग्य न्याय मिळेल आणि जे दोषी आहेत त्या सगळ्यांना शोधून सगळ्यांवर कठोर कारवाई होईल. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.